तुम्ही पण माझ्यासारखे कॉकरोचला त्रासलेले आहात का? तर बघा, चला आज आपण डांबर गोळीमध्ये निरमा टाकून कॉकरोचांना पळवूया. बघा, आपल्या घरी या घरगुती वस्तू असतातच आणि यांचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी कॉकरोचला गायब करून टाकायचं आहे. तर बघा, हे कॉकरोच आपल्याला प्रत्येक ठिकाणी असतात. घरातल्या कानाकोपऱ्यात कुठेही बॉक्स ठेवला तर त्या बॉक्सच्या तिथे, नाहीतर बेसिनच्या खाली, किचनच्या ओट्याच्या खाली, गॅसच्या नळीमध्ये सुद्धा, गॅसची जो पाईप असतो त्याच्या मागे सुद्धा हे झुरळ, बेसिन मध्ये, या ठिकाणी खूप सारे झुरळ असतात. तर यांना आपण घरगुती पद्धतीने पळवून लावणार आहोत. तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे एक डांबर गोळी. आपल्याला एक डांबर गोळी लागेल, खूप होईल. जर तुम्हाला जास्त ठिकाणी करायचं असेल, मी फक्त किचन पुरताच करत आहे त्यामुळे मी एक घेतलेली आहे. त्यानंतर एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि एक मुसळी घ्यायची. तर मुसळी आणि प्लास्टिकची पिशवीने आपल्याला छान असं याला कुटून घ्यायचं, जेणेकरून आपल्या मुसळीला डांबर गोळीचा वास लागणार नाही आणि आपली मुसळी जी आहे ती अगदी खराब होणार नाही. त्यामुळे आपल्या मुसळीला काही कुठल्यानंतर आपला या ठेसा असेल, काही असेल, त्यामध्ये डांबर गोळीचा वास येणार नाही. ठीक आहे. तर आपण याला छान अशी पावडर करून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी बघा, याला पूर्णपणे पावडरच करायची आहे, नाहीतर आपलं जे लिक्विड आहे ते बनणार नाही, कारण डांबर गोळी लवकर मेल्ट होत नाही त्यामुळे. तर पावडर या ठिकाणी या प्रकारे आपल्याला करून घ्यायची आहे. तर बघा, या ठिकाणी आपण घेणार आहोत एक कापूर आणि हे कापूर आपल्याला असं हाताने तोडून टाकायचं आणि भीमसेनी कापूर असेल तर एक नंबर होईल. बघा, त्या रेग्युलर कापुरापेक्षा हे कापूर जे असतं ते अगदी जास्त इफेक्टिव्ह असतं, तर तुम्ही ते घेऊ शकता. तर बघा, या ठिकाणी छान असं दोघंही मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करायचं व्यवस्थित. आधीच मिक्स करायचं जेणेकरून ते मिक्स व्हायला त्रास होणार नाही, कारण कापूरही जे असतं ते लवकर मेल्ट होत नाही. कोण ही व्हिडिओ कुठून बघत आहे हे मला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा. तर बघा, या ठिकाणी आपण घेतलेला आहे अर्धा चमच इतकं निरमा पावडर. निरमा पावडर तुम्ही कुठली घेऊ शकता, विन, निरमा, डिटर्जंट, कुठलंही जे डिटर्जंट लिक्विड पावडर असेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तुमच्याकडे जर पावडर नसेल यूज करत, जर मशीन साठी तुम्ही फक्त लिक्विड यूज करत असाल तर लिक्विड टाकलं तरीही चालेल आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं. बघा, नंतर आपल्याला घ्यायचा आहे जो लक्ष्मण रेखा असतो, हिट असतो, तर तोच आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा मुंग्यांचा खडू हा या ठिकाणी इथे चालणार आहे. बघा, तर या ठिकाणी आपल्याला थोडासा जो चाकू वापरत नसेल आपण घरामध्ये त्या चाकूने करायचा आहे. अदरवाईज तुमच्या घरात किसनी असेल खराब झालेली, तीही तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात. आणि बघा, या चाकूने आपल्याला दुसरा कुठलाही यूज करायचा नाहीये. खराब ज्या वस्तू आहेत या आपल्याला गरजेचे नाहीये त्याच ठिकाणी आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. बघा, या नंतर आपल्याला छान असं पावडर फॉर्म मध्ये त्याला करून घ्यायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत या ठिकाणी तेल घ्या किंवा फिनाईल घ्या. मी या ठिकाणी फिनाईल घेतलेला आहे. कुठलंही फिनाईल या ठिकाणी चालणार आहे. जर तुम्ही डेटॉल जरी टाकलं तरीही या ठिकाणी चालेल. तर बघा, मिक्स होईल इतकं फिनाईल आपल्याला यात ऍड करायचं आहे. या ठिकाणी थोडंसं टाकलेलं आहे आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घेणार आहे. बघा, टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करायचं. याला थोडंसं मिक्स व्हायला वेळ लागेल, पण आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत. आणि बघा, आपण या ठिकाणी थोडंसं तेलही टाकलं तरीही काही हरकत नाही आणि पाणीही टाकलं तरी काही हरकत नाही, मिक्स होण्यापुरतं, पण जास्त टाकायचं नाहीये. या ठिकाणी मी अजून थोडंसं जे फिनाईल होतं ते टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे. बघा, या ठिकाणी मिक्स झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण हा जो प्रयोग आपल्याला आहे तो लहान मुलांपासून वाचून आणि अगदी रात्रीच्या वेळेसच करायचं आहे, जेणेकरून आपली लहान मुलं त्या ठिकाणी जाणार नाहीत. आणि एवढं लक्षात ठेवायचं की लहान मुलं तिथे पोहोचले तरी त्यांना त्यापासून काहीही करता आलं नाही पाहिजे, अशा ठिकाणी तुम्ही हे ठेवा. बघा, हे जे आहे, जी गॅसची नळी आहे माझी, तिथं खूप म्हणजे खराब काय सांगू तुम्हाला मी आता, इतके झुरळ झालेत त्या ठिकाणी मी इथे टाकलेलं आहे. आणि गॅस किचन ओट्याच्या एकदम कोपऱ्यामध्ये खूप लागले आहे, तर पूर्ण चारही बाजूला मी हे लावून घेणार आहे आणि पूर्ण बेसिन मध्ये सुद्धा हे टाकणार.
हे केल्यानंतर कमीत कमी 3 ते 4 वेळेस हा प्रयोग करून बघा आणि तुम्हाला नक्कीच 15 दिवसात हा रिझल्ट मिळणार आहे. आपल्या घरातील सगळी झुरळ हे गायब होणार आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मला थोडंसं मोटिवेशन मिळेल. बाय बाय.